तर मित्रांनो, आपण कोलटेक पाट्याला नवरदेव काढून दिला. त्याच्यानंतर आपण भोयेगावला लॉन्सला लग्नाला गेलो. त्याच लॉन्सला संध्याकाळच्या लग्नालाही आपण हजेरी लावली. त्यानंतर आपण कानमंडाळे धोडांबे या ठिकाणी दुपारच्या लग्नाला गेलो. ते लग्न मळ्यात होतं. आणि आजचं लग्न आहे नाशिक शहरातील गंगापूर रोड या ठिकाणी असलेल्या द लिगसी या बँकेट हॉल लॉन्समध्ये. तर हे चारही लग्नांमधला तुम्ही फरक बघा. मी एकदम मळ्यातलंही लग्न बघितलं, त्यानंतर लॉन्सचंही बघितलं आणि आता नाशिक शहरातील लग्न बघितलं. तर माझ्यासोबत तुम्ही या लग्नांचा आनंद घ्या. खूप सुंदर असा विवाह सोहळा आहे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. 21 एप्रिल 2025 आणि आपण आलेलो आहोत गंगापूर रोडला. संध्याकाळचा विवाह सोहळा आहे. तसं तर आपण सकाळी 11 वाजता ही हुंडाईची क्रेटा गाडी घेऊन चांदवड ते नाशिक आलो होतो. नांदूर नाक्यावर एक लग्न होतं, ते लग्न झालं. काही नातेवाईकांच्या गाठी भेटी होत्या, त्या झाल्या. आणि जे दुपारी लग्न होतं ते रेग्युलर आपलं लॉन्सला होतं. आणि काल परवा आपण एक कानमंडळाला लग्न बघितलं होतं, मळ्यामध्ये डोंगराच्या पोटाला होतं. तेही लग्न खूप सुंदर होतं. वरण भात आणि हुस्सळ आणि बुंदी. तर आजचं हे लग्न थोडंसं सेलिब्रिटी आहे. कमेंटमध्ये विचारू नका नवरदेव कुठला आहे, नवरी कुठली आहे. फक्त व्हिडिओचा एन्जॉय घ्या. काय काय छान छान आहे ते बघा. बाकी नवदाम्पत्याला आपण आशीर्वाद देऊच. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीही द्या. त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आहे आणि नवीन आयुष्याला ते सुरुवात करणार आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. मी काही शॉर्ट्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं हाय प्रोफाईल लग्न आहे आणि काही रिस्ट्रॅक्शन असतील त्याच्यामध्ये. काही शूट जमतं नाही जमतं, पण शक्य तितकं दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेवण दाखवणार नाही, जेवण पंचपक्वान असणार आहे. ते तुम्ही सेटअपवरनं लक्षात येईलच तुमच्या. पण चलो देखते एक बडीवाली शादी. आपल्या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. अगदी काही क्षणातच या ठिकाणी वरराजा आणि वधूराणी यांची एक ग्रँड एंट्री आपल्याला बघायला मिळते. आजच्या या विवाह सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील बऱ्याचशा मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. भाऊ चहा पिलोय आता. मस्त चहा होता, एकदम गरमागरम. खूप वेळानंतर चहा मिळाला, आनंद झाला. चला काही लोकेशन दाखवतो तुम्हाला. पाठीमागे आहे जेवणाची सोय आणि पुढे आहे विवाह सोहळा. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम चालू आहे.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या विवाह सोहळ्याला संस्काराला एक अनन्य साधारण असं महत्व आहे. म्हणूनच तर म्हणतात आयुष्याच्या वेलीवरचे हळूवार पान. म्हटलं तर दोन जीवांना जोडणारा हा प्रेमाचा धागा, आणि म्हटलं तर अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध. 7 जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाशिवाय अपूर्णच. म्हणूनच या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती आमच्यासाठी फार बहुमूल्य आहे. आजच्या या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, मित्रपरिवारांचं पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं आणि स्टेज समोरचा जो मधला पाथ आहे जिथून आपण स्टेज कडे जातो, कृपया तो मोकळा असू द्या. कारण या ठिकाणी वरराजा आणि वधूराणी यांची सुंदर आणि एक ग्रँड एंट्री या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी जागा असणं फार महत्वाचं आहे, स्पेस रिक्वायर्ड आहे. त्यामुळे आपण सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. आजच्या या विवाह सोहळ्यासाठी राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, कृषी क्षेत्रातील, औद्योगिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील बऱ्याचशा मान्यवरांचं, पाहुणे मंडळींचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत.
रोज लग्नातलं जेवण केल्याने त्रास होतो. फक्त थोडी पनीर, काजू आणि डाळ भात, खूप सारे आयटम्स आहेत पण आपल्याला ते पचणार नाही. समोर अंगूर रबडी, रसमलाई, जिलेबी चे स्वीट आयटम आहेत पण आपल्याला ते खायचे नाही आहे. आपण साधं जेवण करणार आहोत. तर मित्रांनो, जेवण झालं आहे. आपण चाललोय गाडीकडे. आणि ग्रँड विवाह सोहळा तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जेवण झालं आणि आपण चाललोय आता गाडीकडे. अतिशय सुंदर असा विवाह सोहळा होता आणि मी चाललोय क्रेटा गाडीकडे. जाणून बुजून आपण जास्त जेवण करत नाही आणि गोड तर खातच नाही. त्याचं कारण की आता रात्रीचे वाजले 9:30 आणि जवळपास 1-1.5 तास लागेल चांदवडला जाण्यासाठी. दिवसभर थकलेला असतो, गाडीत झोप होत नाही आणि मग खूप जेवल्यावर जर जांभळी आली, झोप आली, त्यापेक्षा जेव्हा घरी असतो तेव्हा पोटभर जेवायचं. अशा कार्यक्रमांना लाईट कारण ते नेहमीच झालं आहे. इकडे मस्त असा अंजीर बर्फी होती, जिलेबी होती, अंगूर रबडी होती, त्यानंतर आईस्क्रीम होते. पण आपण सगळं टाळलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. आणि आलेली आहे आपली गाडी. ओके, बाय बाय. कीर्ती करा उज्ज्वल